नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज सकाळी शिवालयावर आलो. विशाल भाऊला भेट दिली. तेवढ्यातच हे काका चहा घेऊन आले. मग चहा घेतला. तेवढ्यातच आपले हे गिळबिलीचे फॉलोअर्स शिवालयावर आले होते. त्यांना सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं. मग त्यांना सगळ्यांना बाय बोलून मी आलो चष्मा रिपेअरिंग करायला. मग या दुकानावरून आपला चष्मा रिपेअर करून घेतला आणि डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. तिथं पेट्रोल भरून झाल्यावर नॉनस्टॉप 150च्या स्पीडनं मी आलो डायरेक्ट आपल्या मामाच्या गावाला, म्हणजे सेवानगर अंधेऱ्याला. तिथं बॅग ठेवून मी डायरेक्ट अंधेरा निघालो, कारण उद्या आम्हाला शूटला जायचं होतं. तर शूटसाठी मी आणि ओमी भाऊ लोकेशन बघण्यासाठी जाणार होतो. मग तिथून मी अंधेरात आलो. ओमी भाऊला भेटलो आणि ओमी भाऊच्या गर्लफ्रेंडच्या गप्पा ऐकत ऐकत आम्ही लोकेशनवर कधी पोहोचलो कळलंच नाही राव. मग आम्ही आमच्या लोकेशनवर आलो, पण तिथं आम्ही विचार केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी होतं राव. त्याच्यामुळे इथं शूट करायचं आम्ही कॅन्सल केलं, कारण हे ठिकाण जास्तच रिस्की होतं. मग तिथं ओमी भाऊचे 2-4 फोटो काढले आणि फोटोच्या बाबतीत आपण मागं राहतो का, मग 2-4 मी पण काढून घेतले. मग तिथून आम्ही आलो डायरेक्ट अंधेऱ्यात. ओमी भाऊला घरी सोडलं आणि मी फाट्यावर आलो, कारण हा आतंकवादी कटिंग करायला फाट्यावर येलो होता. मग त्याला भेट दिली आणि आम्ही सेवानगरच्या ग्राउंडवर आलो. तिथं हजर असलेले आपल्या सगळ्या मित्रमंडळींना भेट दिली आणि तिथून मी आणि आपला मामाचा मुलगा किशोर घरी आलो. तर बघितलं की मामीला रस्त्यावर हा कासव सापडला होता. तर मामीने डायरेक्ट घरीच उचलून आणला राव. मग त्याला पाण्यात टाकून दिलं. तेवढ्यातच आपल्या मामाच्या मुलीनं गरम गरम चहा आणला. मग किशोर आणि मीनं चहा घेतला आणि हा पुढचा पार्ट बघण्यासाठी पटकन फॉलो करून टाका. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये.